खास दीपावली निमित्ताने न्यू ग्रेस अकॅडमी मसरूळच्या सर्व सदस्यांचे पावा फार्म हाऊस दिंडोरी रोड नाशिक येथे भव्य स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते। सर्वप्रथम सकाळी 7 वाजता न्यू ग्रेस अकॅडमी सायकलिंग असोसिएशनच्या वतीने दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। यावेळी उपस्थित सदस्यांनी आपल्यातील कलागुणांना वाव देऊन नृत्य आणि संगीताच्या तालावर गाण्यांचे सादरीकरण तसेच येत्या 8 डिसेंबर 2024 रोजी नाशिक शहरातील निसर्गाच्या सौंदर्याने नटलेले आणि भरपूर प्राणवायू असलेल्या चांभारलेणी या परिसरात ग्रेस O2 मॅरेथॉन या धावण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। या निमित्ताने स्पर्धेत भाग घेण्यासाठी टी-शर्ट रजिस्ट्रेशनच्या बारकोडचे अनावरण करण्यात आले। 3 किलोमीटर विथ फन, 5 किलोमीटर ट्रेल रन, 10 किलोमीटर ट्रेल रन मध्ये 3 वर्षापासून ते 8 वर्षांवरील आबालवृद्धी स्पर्धेत भाग घेऊ शकतात। अधिक माहितीसाठी न्यू ग्रेस अकॅडमी मसरूळ किंवा फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा, अशी माहिती न्यू ग्रेस अकॅडमीचे राजेंद्र वानखेडे यांनी दिली। राजेंद्र किशन वानखेडे, न्यू ग्रेस अकॅडमीचं मी डायरेक्टर आहे आणि न्यू ग्रेस अकॅडमी जी म्हसरूळमध्ये आहे तर तिच्यातर्फे आम्ही 8 डिसेंबरला 2024 एक मॅरेथॉन आयोजित केली आहे की ज्याचा उद्देश पर्यावरण जागृती आणि आरोग्याविषयीची अवेअरनेस आपल्या सर्व लोकांमध्ये यावा। मेरी म्हसरूळ परिसर हा जो आहे हा अतिशय सुंदर निसर्ग सौंदर्याने नटलेला परिसर, परंतु सर्व इव्हेंट हे पूर्णपणे महात्मा नगर असेल, कॉलेज रोड असेल तिकडच्या बाजूला होता। त्यामुळे आमची स्वतःची इच्छा होती आणि आमच्या स्कूलची देखील इच्छा होती की ह्या निमित्ताने का होईना एक नाशिकची ओळख एक मेरी म्हसरूळ परिसराची व्हावी, त्या उद्देशाने आम्ही हे आयोजन केलेलं आहे की ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा आणि एक पर्यावरण जागृती करावी असा त्या मागचा उद्देश आहे। आणि आपण सर्वांनी देखील मी आवाहन करतो ह्या निमित्ताने की आपण देखील याच्यामध्ये सहभाग नोंदवावा की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना हा संदेश पोहोचेल की आरोग्याविषयी काळजी घेणं किती गरजेचं आहे। धन्यवाद। नमस्कार। NGA मॅरेथॉन 8 डिसेंबर रोजी म्हसरूळ परिसरामध्ये आयोजित केली आहे। आमच्या न्यू ग्रेस अकॅडमीतर्फे आम्ही पर्यावरण जागृतीसाठी या मॅरेथॉनचं आयोजन केलेलं आहे। आत्ताच वानखेडे सर म्हटले त्याप्रमाणे की जे आयोजन गोल्ड क्लबला होते किंवा महात्मा नगरला होते त्याच पद्धतीचं आयोजन आम्ही म्हसरूळ परिसरामध्ये आयोजित केलेलं आहे। यामध्ये जास्तीत जास्त मखमलाबाद म्हसरूळ या परिसरातल्या लोकांनी सहभाग नोंदवावा अशी आमचं सगळ्यांकडे त्यांना आव्हान आहे। त्याचप्रमाणे मी असं म्हणेल की चांभारलेणी हा परिसर खूप लोकांना परिचित आहे, काही लोकांना परिचित देखील नाही, परंतु त्या भागातलं निसर्ग सौंदर्य, त्याचप्रमाणे आपले जे वेगवेगळे सायकलिस्ट आहे किंवा जे धावपटू आहे त्यांच्या सहभागाने ही मॅरेथॉन नक्कीच खऱ्या अर्थाने यशस्वी होईल। जास्तीत जास्त धावपटूंना याच्यात सहभागी होण्यासाठी मी आमंत्रित करते। नमस्कार। सुंदर हवा ही आपल्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक असते आणि शुद्ध हवा मिळावी या अनुषंगाने खरं तर न्यू ग्रेस अकॅडमी घेऊन येत आहेत ग्रेस ऑक्सिजन मॅरेथॉन आणि येत्या 8 डिसेंबर रोजी या मॅरेथॉन मध्ये सहकुटुंब सहभागी व्हा। खरं तर निसर्गाच्या सानिध्यात धावण्याची मजा काही औरच आणि त्यात तर डोंगर दऱ्यातून वाट काढून धावणं हे खरं तर आव्हानात्मक असते आणि यासाठी ज्यावेळेस निसर्ग साथ देत असतो आपोआपच आपल्याला एक नवीन ऊर्जा येत असते आणि त्यासाठी खरं तर ग्रेस ऑक्सिजन मॅरेथॉन मध्ये सहभाग नोंदवा। नमस्कार, मी अविनाश लोखंडे। दिनांक 8 डिसेंबर 2024 रोजी न्यू ग्रेस अकॅडमी ऑक्सिजन मॅरेथॉन राईड होत आहेत। यासाठी नाशिककरांना आवाहन, दिंडोरी रोड म्हसरूळ मखमलाबाद हा परिसर आरोग्याच्या बाबतीत फारच संवेदनशील आहे। यात अधिक जागृती व्हावी, पर्यावरण आहे त्या पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये यासाठी काय उपाययोजना करायचा, तरुणांना व्यायामाचा संदेश देण्याच्या हेतूने चांभारलेणीसारख्या निसर्गरम्य परिसराची नाशिककरांना ओळख व्हावी या हेतूने आम्ही 8 डिसेंबर 2024 रोजी ही राईड आयोजित केलेली आहे। आपल्या सर्व नाशिककरांना आवाहन करण्यात येत आहे की आपण या मॅरेथॉन राईडमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन नाशिककरांना आरोग्याचा एक वेगळा संदेश द्या। धन्यवाद। नायडू आहे, न्यू ग्रेस अकॅडमीचे सेक्रेटरी आहे।
एक कंपनीमध्ये CEO म्हणून काम करते, टेक्निकल डायरेक्टर सुद्धा आहे. आज हे निमित्ताने वानखेडे साहेबांनी जे अरेंजमेंट्स केलेलं आहे ते माझं मेवणं आहे. ऍक्च्युली त्यांनी सुंदरसा फार्म हाऊसमध्ये एवढे चांगलं व्यवस्था केलेले हे निमित्ताने दिवाळीच्या पाडव्यानिमित्ताने झालेलं आहे. आणि हे एक निमित्त असून डिसेंबर 8 तारखेला एक मॅरेथॉन प्रोग्राम आहे. त्याच्यात सर्वांनी आता त्याच्यात 3 किलोमीटरचे आहे, 5 किलोमीटरचे आहे, 10 किलोमीटर असं वेगळे तरी हे केलेलं आम्ही सर्वांनी आयोजित केलेलं आहे. त्याच्यात न्यू ग्रेस अकॅडमीचे सहभाग आहे, सायक्लिस्ट असोसिएशनचे सहभाग आहे आणि पावा कन्स्ट्रक्शन वानखेडे साहेबांचे पण आहे. ते अरेंजमेंट्स मध्ये ते मॅरेथॉन मध्ये सर्वांनी सहभाग व्हावा असं माझी इच्छा आहे. मी स्वतः रोज सकाळी 8 किलोमीटर अजून हे एज मध्ये वॉकिंग करतो. 9 किलोमीटर 9 मिनिट्स मध्ये 1 किलोमीटर मी कापतो. डेली मी जात असतो. माझ्या पण एक इच्छा आहे त्याच्यात सहभाग व्हावा म्हणून. सर्वांनी हेल्थच्या दृष्टीने सर्वांनी सहभाग व्हावा असं माझं विनंती आहे. सर्वांनी तर रजिस्टर करा, तेवढंच विनंती आहे. ओके, थँक्यू. यावेळी उपस्थित सदस्यांनी दीपावलीच्या स्नेहसंमेलनात संगीत नृत्याच्या तालाबरोबर स्वादिष्ट अल्पोपहाराचा आस्वाद देखील घेतला. यावेळी उपस्थित महिलांना वराही स्टुडिओच्या वतीने बक्षिसे देण्यात आली. या प्रसंगी सौ राजश्री सुरवरकर, सौ रोहिणी नायडू, किशोर माने, अविनाश लोखंडे, सौ मनीषा रौंदळ, सरोज वानखेडे, मोहन देसाई, रवींद्र दुसाने, प्रवीण खाबिया यांच्यासह कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन माधुरी गडाख आणि समाधान दुसाने यांनी केले. मोठ्या खेळीमेळीच्या वातावरणात न्यू ग्रेस अकॅडमीचा दीपावली स्नेह संमेलन पार पडला. जागर महाराष्ट्र न्यूज साठी अविनाश शिरसाट, नाशिक.